माझा प्रभाग क्रमांक 3 येतो अकोला महानगरपालिकेचा आणि तो हद्दवाढ झाल्यानंतर आपल्या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला भाग आहे. महत्त्वाचं मूलभूत सुविधा नाही आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जाण्याकरता 2 मार्ग आहे. एक अकोटफल साईडनी मार्ग आहे. परंतु त्या साईडनी सुद्धा रेल्वेची जागा असल्यामुळे अंधार राहतो. त्यामुळे मुलांना आणि महिलांना जाण्यासाठी अडचण आहे. आणि एक जटारपेठमधून सातोचौकाकडून जातो. तो पूर्वी तिथे रेल्वे गेट होता. आता उड्डाणपूलचं काम असल्यामुळे फक्त टू व्हीलरमधून तिथं प्रवास केला जातो आणि तिथे फोर व्हीलर किंवा ऑटोची सुविधा नाही आहे. प्लस तिथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, जे शाळेचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा भरपूर त्रास आहे. रात्र झाल्यानंतर स्ट्रीट लाईटसुद्धा बऱ्याचदा बंद राहतात आणि तिथे सुद्धा रेल्वेच्या परिसरामधून जाण्याचं काम पडते. अशा परिस्थिती हा झाला एक भाग. दुसरा भाग हा प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो न्यू तापडियानगर, पंचशील नगर आणि खरबचा काही भाग येतो, दुबेवाडी वगैरे हा भाग येतो. इथे ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या मूलभूत सुविधा नाही. जसे रस्ते झाले, नाल्या झाल्या. सांडपाण्याचे नाल्या तर बरेचदा असं आहे, पावसाळ्यामध्ये आजही चिखल होतो. सांडपाणी हे रोडवर येतो, बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिरते. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीवरचे लाईट बंद राहतात आणि अशा अनेक प्रश्न आहेत की मला म्हणायचं आहे की जे कोणी भविष्यात येणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावं. प्लस महानगरपालिकेच्या शाळा कुठेही नाही आहे तिथे. त्यामुळे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना या जटारपेठ सारख्या किंवा मग राऊतवाडी सारख्या परिसरामध्ये येऊन शाळेत ॲडमिशन घेऊन शाळा करावं लागते. लहान मुलं राहतात, त्यांच्या बरेचसे असे प्रश्न आहेत की मुलं प्रवास नाही करू शकत. ह्या सर्व समस्या आहेत. ह्या नवीन येणाऱ्या नगरसेवकांनी कृपया याच्यावर लक्ष द्यावं. असं कितपत आहे, आता मी आताच सांगितलं की विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर जे विद्यार्थिनी असतात. आता सुरक्षेबद्दल आता एखादी जर घटना घडली तर आमचा प्रभाग हा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आता कुठली घटना झाली त्यांना गाडीने यायचं झालं तर अकोटफल साईडनी यावं लागतं. म्हणजे पोहोचण्यासाठी, पोलीस प्रशासन पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागतो. तर अशा ठिकाणी मागे एक पोलीस चौकी होती. आता ती नाही आहे, ती बंद केली आहे. तर मला याच तुमच्याच माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगावं लागेल, एखादी पोलीस चौकी झाली तर आपण जो मुद्दा उपस्थित केला महिला सुरक्षेचा, तर हा महिला सुरक्षा तिथे जास्तीत जास्त व्यवस्थित होईल आणि सुरक्षेचं प्रमाण चांगलं राहील.